श्री स्वामी समर्थ. तर बघा, आता स्वामींचा प्रकट दिन तर झाला, आता स्वामींची पुण्यतिथी आहे. तर स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही गुरुचरित्राचं जे पारायण आहे ते नक्कीच करू शकता. तर गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह तुम्ही करू शकता. तर 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसामध्ये तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता आणि गुरु महाराजांना प्रसन्न करू शकता. तर गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन, त्याचं पारायण करणं, त्याचं फळ किती मोठं आहे ते गुरुचरित्र पारायण करणाऱ्यांनाच माहिती आहे. कारण गुरुचं पाठबळ तुमच्यासोबत कायम राहतं. तुम्हाला आयुष्यात कुठलीच अडचण येत नाही आणि प्रत्येक कुठली अडचण आली तरी त्याच्यामध्ये खंबीरपणे उभं राहायला, तोंड द्यायला गुरु महाराज सदैव आपल्या सोबत असतात, आपल्या पाठीशी असतात. स्वामी महाराज सदैव आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर कुठल्याही गोष्टीचं तुम्हाला भय राहत नाही जेव्हा तुमच्या गुरुचं तुम्हाला पाठबळ असतं. तर अशा पद्धतीनेच गुरुचरित्र ग्रंथाचं 7 दिवसाचं सप्ताह पारायण कसं करायचं याचा संपूर्ण व्हिडिओ, त्याच्यामध्ये तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे नियम, कुठले नियम पाळायचे, काय खायचं काय नाही खायचं, किती दिवसात किती अध्याय वाचायचे, या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तर नक्कीच स्वामी लीलामृत 2530 या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला संपूर्ण ग्रंथाचं, संपूर्ण गुरुचरित्र पारायण कसं करायचं याची माहिती मिळून जाईल. तर नक्कीच माझ्या चॅनलला भेट द्या आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या चॅनलवरती उपलब्ध आहे. तर नक्कीच तुम्हाला या माझ्या चॅनलचा तर मोठा व्हिडिओ जो आहे तो मी टाकलेला आहे, तर त्याच्यावरती तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ.